पद्धतीने पाहणं आता तेवढंच महत्वाचं असणार आहे. कल्याणी. नक्की शुभम, तुम्हाला थोडंसं थांबवते. प्रवीण पुरो राजकीय विश्लेषक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीण सर, आपण राज्यातल्या या सगळ्या घडामोडी पाहतोय. काही वेळातच 5 ते 5:30च्या दरम्यान सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र तिकडे शरद पवार म्हणतायत की मला शपथविधीची काहीच कल्पना नाहीये. त्यामुळे नेमकं काय घडतंय? शरद पवार शपथविधीसाठी उपस्थित राहणार का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कशा पद्धतीने पाहताय या सगळ्या घडामोडींकडे? नाही, काही गोष्टी प्रोटोकॉलच्या समजल्या जातात. ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, मंत्री किंवा राजशिष्टाचार अधिकारी या सर्व मान्यवरांना, पदाधिकाऱ्यांना रीतसर निमंत्रण पाठवत असतात. शरद पवार एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रमुख आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री राहिले, अनेक काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत. अशा वेळेला शरद पवारांना अशा कुठल्याही मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असतील अशा मान्यवरांच्या शपथविधीच्या वेळेला त्यांना रीतसर प्रोटोकॉलनुसार त्यांना बोलवणं हे अपेक्षितच आहे आणि बोलवलं पाहिजे. कारण शरद पवारांची महाराष्ट्राची अतिशय जुळलेली आहे. अशा वेळेला पवारांना टाळणं, ती टाळून शपथविधी आटोपता घेणं हे राज्य सरकारला आणि एकूणच राजशिष्टाचार विभागाला शोभेचं नाहीये. या पार्श्वभूमीवर जर शरद पवारांना जर कळवलं नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे आणि ती राजशिष्टाचाराचाही अवमान करणारी गोष्ट आहे. अशा वेळेला सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देणं ही एक भूषणावरच बाब जरी असली आणि एक महिला उपमुख्यमंत्री प्रथमच राज्याला मिळत असला तरीही या बाबी ज्या आहेत त्या प्रशासनाने अतिशय अवलोकनाने त्यांनी पाहिलं पाहिजे. त्यांनी त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. असं न करता शपथविधी उरकणं हे काही शोभेचं नाही. प्रवीण सर, खरं तर शरद पवार म्हणतायत मला काही कल्पना नाही. आता राजशिष्टाचार विभागानं आमंत्रण दिले की नाही याबद्दल आम्हालाही काही कल्पना नाही. त्यामुळे जर आता विलिनीकरणाबाबत खरं तर सकाळपासून चर्चा सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली होती. 12 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार होती अशी माहिती मिळते. त्यामुळे आता ज्या काही सगळ्या प्रक्रिया घडतायत त्यामुळे या सगळ्या विलिनीकरणाला कुठेतरी पूर्णविराम मिळेल असं वाटतंय का? दोन पक्षांच्या विलिनीकरण आणि करण्याच्या संदर्भातली चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. विशेषतः महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका पिंपरी चिंचवड आणि काही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्रित लढवल्या होत्या. अशा वेळेला दोन्ही गटातल्या उमेदवारांना घड्याळ चिन्ह घेऊन या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यांना किती यश मिळालं हा भाग दुय्यम आहे, पण ते सगळे एकत्र होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना हा आघात घडला आणि अजित पवार यांना अपघात झाला. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. ते गेल्यानंतर ज्यांच्याकडे पक्षाची कमान आहे ते सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करणं अगत्याचं होतं. पण शरद पवारांच्या बरोबर चर्चा न करता या दोन्ही नेत्यांनी आणि इतर काही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी परस्पर निर्णय घेतला आणि सुमित्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्राची कमान सोपवण्याचा, राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद देण्याचा हा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना शरद पवारांना विश्वासात घेतलं असतं तर विलिनीकरणाची बाब जी आहे ती पुढे सरकली असती. पण या घडीला शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून हा जर निर्णय झाला असेल तर दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणामध्ये हा मोठा खोडा असेल. या निर्णयामध्ये, संभाव्य निर्णयामध्ये ही खूप मोठी अडचण असेल असं समजण्यात काही अडचण नाही. पुरो सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. तर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. चोरमारे सर, आपण पाहतो की राज्याला आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपाने मिळणार आहेत. मात्र शरद पवारांचं सकाळचं वक्तव्य आणि आता संध्याकाळचा शपथविधी सोहळा यामध्ये खरं तर एक वेगळ्या पद्धतीनं हे पाहायला मिळते की त्यांना कल्पना नाही असं ते म्हणतात. मात्र तुम्हाला हे वाटतंय का खरं की शरद पवार यांच्या सारख्या एका मुरब्बी नेत्याला अंधारात ठेवून अशा पद्धतीची प्रक्रिया राबवली जाते? नाही, ही तर वस्तुस्थितीच आहे ना. म्हणजे सुनेत्रा पवार काल बारामतीत कुणालाही कल्पना न देता याला मुंबईला निघाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यात काय सातत्याने ते सकाळी शरद पवारांनी बोलून दाखवलं. म्हणजे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही. म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांनी हा व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेतला. पण त्यातली एक गोष्ट महत्वाची आहे की हा निर्णय आत्ताचा निर्णय, आता ठीक आहे पवार कुटुंबाच्या पातळीवर काय करावं काय हा भाग वेगळा आहे, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाच्या पातळीवरचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाशी बांधील राहून त्यांनी पुढची पावलं टाकलीत असं दिसतं.
खरं तर कुटुंबाशी फारकत घेत त्या व्यक्तिगत इतका मोठा निर्णय घेऊ शकतात का सुनेत्रा पवार? आता त्यांनी निर्णय घेऊ शकतात म्हणजे घेतला ही वस्तुस्थिती आहे. घेऊ शकतात का हा आता प्रश्न गैरलागू ठरतो, कारण त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की हा निर्णय त्यांनी व्यक्तिगत पातळीवरच घेतलाय. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंबाशी डिस्कस त्या संदर्भात काही चर्चा कौटुंबिक पातळीवर, फार कुटुंब म्हणून म्हणतो सगळं जे गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांचा जे कुटुंब आहे ते कुटुंब म्हणून त्या कुटुंबाच्या पातळीवर माझ्या माहितीनुसार हा कुणाशी चर्चा झालेली निर्णय आहे. हा त्यांनी व्यक्तिगत त्यांच्या कुटुंबाच्या, अजित पवारांच्या कुटुंबाच्या पातळीवर घेतला निर्णय आहे, हे स्पष्ट आहे. हा आता इतका मोठा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतलाय, त्यामुळे विलिनीकरण आता होणारच नाही भविष्यात असं दिसतंय का? हे बघा, आता विलिनीकरण हा विषयच नाही मुळात. कारण आत्ताची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा पक्ष आहे तो पक्षाचा विधिमंडळ नेता नव्हता, त्या पक्षाला नेता नव्हता. मग त्यातल्या पुन्हा इतर अन्य काही नेत्यांच्या महत्वाकांक्षा भुजबळांच्या पासून तटकरे वगैरे लोकांच्या जागृत झालेल्या होत्या आणि त्या ह्याच्यात पक्षात एक अनागोंदी माजण्याची शक्यता असते नेता नसताना. तर अशा वेळी कुणीतरी नेता निवडावा लागतो आणि नेता असावा लागतो. मला वाटतं तो आत्ताच्या घडीला ज्यांना कुणाचाही विरोध होणार नाही असं नाव सुनेत्रा पवार यांचं होतं. त्यानुसार त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. आता विलिनीकरणाच्या आधी काय झालं होतं, नंतर काय होईल किंवा सुनेत्रा पवारांच्या दृष्टीने ती काय पावलं पडतील का, आणि समजा त्यांनी पावलं टाकले तरी आता शरद पवारांचा पक्ष त्यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार असेल का अजितदादा नक्कीच पुढे त्यामुळे काय घडेल हे पाहणं महत्वाचं आहे. चोरमारे सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. या सगळ्या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. डॉक्टर ऑर्थो ऑयल केयर